नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हे सुंदर असं हे चौकोन मोटिफ बनवायला शिकणार आहेत। ह्या मोटिफचा वापर करून आपण शॉल बनवू शकतो, टेबल रनर बनवू शकतो किंवा मग हेच मोटिफ वाढून असं एक चौकोन रुमाल देखील बनवू शकतो। चौरंगावर अंथरण्यासाठी सुंदर असा ह्याचा रुमाल बनवू शकतो आणि ह्या डिझाईनची रिक्वेस्ट केली होती मला मेधा के ताई यांनी, तर त्यांच्या रिक्वेस्टवर मी हे मोटिफ बनवत आहे। चला तर हे बनवायला घेऊयात। पहिल्यांदा 12 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 12 चेन घेऊन त्याचा सर्कल बनवून घ्यायचा। सर्कल बनवून झाल्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब आणि त्याच ठिकाणी येणार आहे दुसरा खांब। त्यानंतर ह्या पुढच्या चेनमध्ये 2 खांब, ह्या 12 चेन आहेत। प्रत्येक चेनमध्ये 2-2 खांब असे 24 खांब घालायचे आहेत। आता प्रत्येक चेनवर 2 खांब असे हे 24 खांब घालून झालेले आहेत। हा 3 चेनचा पहिला खांब घेतला होता, त्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। पुढच्या खांबावर 1 खांब घालायचा आहे। असे 2 खांब झाले। आता इथे घ्यायचे आहेत 10 चेन। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या 10 चेन घेतल्यानंतर इथले 1 2 3 आणि 4 खांब स्किप करायचे आणि ह्या 5व्या खांबावर 1 खांब, त्यानंतर 6व्या खांबावर 1 खांब, पुन्हा 10 चेन। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथला 1 2 3 4 खांब स्किप करून 5व्या खांबावर 1 खांब आणि 6व्या खांबावर 1 खांब। ह्या प्रकारे हे विणून घ्यायचं। इथले 4 खांब स्किप, 5व्या आणि 6व्या खांबावर 1 खांब, 10 चेन, पुन्हा 4 स्किप आणि मग इथे जॉईंट होईल। अशा प्रकारे हे 10 चेन 2 खांब 10 चेन 2 खांब घालून झालेले आहेत। हे शेवटच्या 10 चेन घेतलेल्या आहेत। हा 3 चेनचा पहिला खांब आहे, ह्याच्यावर क्लोज करायचा। त्यानंतर इथे पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 पुढच्या खांबावर खांब, असे हे 2 खांब इथे कॉन्स्टंट राहणार आहेत। तिथे एक चेन घ्यायची आहे। ह्या 10 चेन आहेत, ह्याच्यातली ही 1 चेन स्किप करून दुसऱ्या चेनवर 2 खांब घ्यायचे आहेत। 1 2 त्यानंतर पुढच्या 6 चेनवर एक एक खांब घालायचे आहे।
1 2 3 4 5 6 एक चेन स्किप केली होती, दुसऱ्या चेनवर 2 खांब आणि पुढच्या 6 चेनवर एक एक खांब, असे हे एकूण आपल्या 8 चेन झालेले आहेत. आणि ही जी 9वी चेन आहे ह्याच्यावर 2 खांब, दहावी चेन स्किप होणार आहे. एक चेन घ्यायची, पुन्हा हे 2 खांब आहेत त्याच्यावर एक एक खांब, 1 2 अशा प्रकारे. पुन्हा एकदा एक चेन घ्यायची आहे, एक चेन स्किप करायची, दुसऱ्या चेनवर 2 खांब, एक चेन स्किप करायची आहे, दुसऱ्या चेनवर 2 खांब, पुढच्या 6 चेनवर एक एक खांब, 1 2 3 4 5 6 ह्या पुढच्या चेनवर 2 खांब, एक चेन घ्यायची आहे. आता इथे एक चेन स्किप होणार आहे, ह्या 2 खांबांवर खांब, पुन्हा एक चेन घ्यायची, एक चेन स्किप करून ह्या दुसऱ्या चेनवर 2 खांब, 6 चेनवर एक एक खांब आणि ह्या 9व्या चेनवर 2 खांब, एक चेन स्किप होणार आहे. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. राऊंड आपण इथे पूर्ण केला. इथे एक चेन घेतलेली आहे, 3 चेनच्या ह्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं, पुन्हा 3 चेन, हा पुढचा खांब आहे असाच, आता इथे आपण पहिला एक चेन स्किप करून दुसऱ्या चेनवर 2 खांब, त्यानंतर 6, पुन्हा 2 आणि एक चेन स्किप असे केलेले आहे, त्यामुळे हे आपले 10 खांब झालेले आहेत एकूण. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, एक चेन घ्यायची आणि ह्या खांबावर खांब घालायचा, पुन्हा एक चेन, पुढच्या खांबावर खांब, असे एक चेन घेऊन हे 10 खांब आहेत तसेच घालून घ्यायचे आहेत. 2 झालेले आहेत. हा तिसरा, एक चेन, चौथा खांब, एक चेन, 5, एक चेन, 6, एक चेन, 7, एक चेन, 8, एक चेन, 9, एक चेन आणि हा 10वा खांब. अशा प्रकारे एक चेन, एक खांब, एक चेन, एक खांब, असे हे 10 खांब मिळून घेतले. एक चेन घ्यायची आहे, हे 2 खांब आहेत तसेच विणायचे, एक चेन, ह्या खांबांवर खांब,
एक चेन खांब जसं आपण हा कोपरा विणला तसेच हे बाकीचे 3 कोपरे विणून घ्यायचे. पूर्ण झाला. ही शेवटची एक चेन घेतलेली आहे, क्लोज करायचं इथे. पुन्हा 3 चेन. हा एक खांब आहे असाच. इथे एक चेन घ्यायची आहे. आता हे जे 10 खांब घातलेले आहेत त्याच्यामध्ये एक खांब घालायचा आहे. हा गॅप स्किप करायचा आहे. ह्या गॅपमध्ये घालायचा नाही आहे, ह्या गॅपमध्ये घालायचा आहे. एक खांब, पुन्हा एक चेन, हा दुसरा खांब, एक चेन, खांब, 3 खांब झाले, एक चेन, खांब. असे ह्या गॅपमध्ये 1 2 3 4 खांब घातले. आता हा जो 5वा गॅप आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. एक चेन घ्यायची आहे आणि ह्या मधल्या गॅपमध्ये एक खांब, एक चेन, एक खांब. अशा प्रकारे ही 20 स्टिच झाली. एक चेन घ्यायची आहे. आता पुढच्या 4 गॅपमध्ये पुन्हा एक खांब. 1 2 3 4. इथे एक चेन घ्यायची आहे. पुन्हा ह्या 2 खांबांवर एक खांब. एक चेन, हा गॅप स्किप करून ह्या पुढच्या गॅपमध्ये एक खांब. आता जसं इथे विणलं असं तिथे विणायचं आहे. एक खांब, एक चेन, अशा ह्या 1 2 3 4 गॅपमध्ये एक खांब येणार आहेत. आणि हा जो मधला गॅप आहे ह्याच्यामध्ये 2 खांब. ह्या प्रकारे हे बाकीचे 3 कोपरे विणून घ्यायचे. राऊंड इथे पूर्ण झाला. आपण ह्या इथे क्लोज करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दुसरा कोणताही रंग लावून घ्यायचा आहे. तर मी इथे हा गुलाबी रंग लावून घेते. तर आपल्याला ही पांढरी लोकर कट करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा इथे 3 चेन घ्यायच्या. हा झाला आपला पहिला खांब. दुसऱ्या खांबावर खांब, हे 2 खांब घातल्यानंतर इथे घ्यायचे आहेत आपल्याला 10 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर ह्या 10 चेन घेतल्या. हा 2 खांबांच्या बाजूचा एक गॅप स्किप करायचा आहेच आणि त्याच्या पुढचा एक गॅपही स्किप करायचा. आणि ह्या तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. त्यानंतर इथे 1 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत. हा एक गॅप स्किप करून ह्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा 1 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत. हा व्ही शेपचा जो हा गॅप आहे हा स्किप करायचा आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. 5 चेन,
हा एक गॅप सोडून ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. आता इथे पुन्हा 2 गॅप स्किप झालेले आहेत, जसे ह्या ठिकाणी आपले 2 गॅप स्किप झाले होते. आता इथे घ्यायचे आहेत 10 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 चेन घेऊन हे खांब आहे त्या खांबांवर एक एक खांब. पुन्हा 10 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम हे 2 गॅप स्किप करायचे. तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 5 चेन. एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. 5 चेन. हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. 5 चेन सिंगल क्रोशे. त्यानंतर इथे 10 चेन, हे 2 खांब 10 चेन आणि पुन्हा ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. 5 चेन सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. पूर्ण झाला. इथे क्लोज करून पुन्हा हे 2 खांब आहेत असेच घेतलेले आहेत. आता ह्याच्या पुढे हा पुढचा खांब आहे, ह्याच्यावर खांब घ्यायचा. आता इथे आपण चेन घेतलेली नाही आहे, पण आता हे 10 खांब विणताना मध्ये एक एक चेन घ्यायची आहे. एक चेन, हा दुसरा खांब, एक चेन, तिसरा खांब, एक चेन, 4, एक चेन, 5, एक चेन, 6 चेन, 7, एक चेन, 8, एक चेन घ्यायची आहे. हा 9वा खांब, एक चेन, हा शेवटचा 10वा खांब. अशा प्रकारे एक चेन घेऊन हे 10 खांब विणून घेतले. आता इथे घ्यायचे आहेत 2 चेन. हा आता हे बाजूला 2 लूप आहेत. पहिल्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. 5 चेन, 1 2 3 4 5. ह्या दुसऱ्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा 1 2 2 चेन घ्यायचे आहेत. हा जो खांब आहे, खांबावर खांब, एक चेन घेऊन हे सगळे 10 खांब घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे 2 खांब आहेत तसेच विणायचे आहेत. पुन्हा ह्या खांबावर खांब घातल्यानंतर एक चेन घेऊन हे 10 खांब विणायचे. 2 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 2 चेन खांबावर खांब, एक चेन खांब, एक चेन खांब, असे 10 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे क्लोज करून पुन्हा हे 2 खांब घातलेले आहेत. ह्याच्या पुढे हा एक गॅप सोडून ह्या गॅपमध्ये खांब घालायचा. एक चेन,
दुसऱ्या गॅपमध्ये खांब, एक चेन, तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब, एक चेन, ह्या चौथ्या गॅपमध्ये एक खांब, एक चेन घ्यायची आहे. आता हा जो 5वा मधला गॅप आहे ह्याच्यामध्ये 2 खांब घालायचे आहेत व्ही स्टिच सारखे. एक चेन एक खांब, एक चेन आणि एक खांब, अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा एक चेन, पुढच्या 4 गॅपमध्ये एक एक खांब, एक चेन, 2, एक चेन, 3, एक चेन, 4. अशा प्रकारे हे खांब घालून घेतले आपण. पहिल्या 4 गॅपमध्ये एक एक खांब, मधल्या गॅपमध्ये 2 खांब, नंतरच्या 4 गॅपमध्ये एक एक खांब. आता इथे 2 चेन घ्यायचे आहेत. हा लूप आहे, ह्या लूपवर सिंगल क्रोशे, पुन्हा 2 चेन, गॅपमध्ये खांब. जसं हा कोपरा विणला तसंच विणायचं आहे. पहिल्या 4 गॅपमध्ये एक एक खांब आणि मधल्या गॅपमध्ये 2 खांब, 4 गॅपमध्ये एक एक खांब. त्यानंतर इथे आल्यावर हे जे 2 खांब आहेत ह्याच्यावर एक एक खांब. ह्या प्रकारे हे बाकीचे 3 कोपरे विणून घ्यायचे. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे. आता इथे पुन्हा पांढरे लोकर लावून घेणार आहे. आता इथे 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब आणि जो दुसरा खांब आहे ह्या खांबावर देखील खांब घालायचा आहे. म्हणजे हे 2 खांब आहे तसेच राहणार आहेत. आता इथे घ्यायचे आहेत 10 चेन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ह्या 10 चेन घेतल्यानंतर हा एक आणि हा एक असे हे 2 गॅप स्किप करायचे आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5 चेन, एक गॅप स्किप, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. पाच चेन, हा व्ही सारखा झालेला हा गॅप स्किप करायचा, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा एकदा 1, 2, 3, 4, 5 चेन, एक गॅप सोडून इथे सिंगल क्रोशे. आता इथे हा एक गॅप स्किप झालेला आहे आणि हा एक जोड आहे. ह्या ठिकाणी 10 चेन घ्यायचे. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर ह्या 10 चेन घेतल्या. हा जोड आहे म्हणजे हा गॅप आहे, त्यानंतर हा गॅप, असे हे 2 गॅप स्किप झाल्याने इथे सिंगल क्रोशे आलेला आहे. त्याचप्रकारे इथे विणायचं आहे. हा गॅप आणि हा गॅप असे 2 गॅप स्किप करायचे आणि हे पुढे सिंगल क्रोशे. आता पुन्हा एकदा 5 चेन, 1, 2,
3 4 5, एक गॅप स्किप करायचा, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 5 चेन, एक गॅप स्किप करून पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 5 चेन, हा एक गॅप स्किप करून इथे सिंगल क्रोशे. आता 10 चेन, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्या 10 चेन झाल्या. हे 2 गॅप स्किप होणार आहेत आणि हे जे खांब आपण सुरुवातीपासून हे 2 खांबावर खांब घातलेले आहेत ते असेच घालायचे आहेत. 1 2, पुन्हा 10 चेन, जसं ह्या बाजूला विणला आहे असंच विणायचं आहे. 10 चेन, हे 2 गॅप सोडून इथे सिंगल क्रोशे, 5 चेन, एक गॅप सोडून सिंगल क्रोशे, 5 चेन, एक गॅप सोडून सिंगल क्रोशे, असे हे 3 वेळा 5 चेनचे लूप होतील. आणि इथे आल्यावर 10 चेन आणि इथे जसं इथे विणलं तसं इथे. तर हे सगळे चारी कोपरे आपण विणून घेऊ. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. शेवटच्या 10 चेन घेतलेले आहेत. 3 चेनचा पहिला खांब आहे, ह्याच्यावर क्लोज करायचं. आता हे 2 खांब वर विणायचे नाही आहेत, तर स्लिप स्टिच घेऊन आपण पुढच्या खांबावर जाऊयात. त्यानंतर ह्या 10 चेन आहेत, त्यातल्या ह्या पहिल्या चेनवर स्लिप स्टिच घेऊन ह्या दुसऱ्या चेनवर यायचं आहे. आता ह्या दुसऱ्या चेनवर 1 2 3 हा झाला खांब, त्याच ठिकाणी दुसरा खांब. आता पुढच्या 6 चेनवर एक एक खांब, 1 2 3 4 5 6. पुढच्या चेनवर 2 खांब, एक चेन स्किप होईल आपली, 1 2. दोन खांब, 6 खांब इथे मध्ये आणि इथे 2 खांब. आता इथे ह्याचे आहेत 2 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 5 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 5 चेन, सिंगल क्रोशे, पुन्हा 2 चेन, ह्यातल्या एक सोडून ह्या दुसऱ्या चेनवर 2 खांब, पुढच्या 6 चेनवर एक एक खांब आणि पुढच्या चेनवर 2 खांब. त्यानंतर पुन्हा 2 चेन घेऊन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 2 चेन आणि दुसऱ्या चेनवर एक खांब, 6 चेनवर एक एक खांब आणि शेवटच्या चेनवर 2 खांब आणि 1 चेन स्किप होईल. आता हे आपण इथपर्यंत विणून घेतलेलं आहे. इथे आल्यानंतर आतापर्यंत आपण ह्या 2 खांबांवर खांब घेत होतो, ते खांब न घेता आता ह्या चेनवर विणून घ्यायचं आहे. एक चेन स्किप करायची आणि दुसऱ्या चेनवर
2 खांब, त्यानंतर 6 खांब, पुन्हा इकडल्या शेवटच्या 9व्या चेनवर 2 खांब, 2 चेन घेऊन इथे सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 2 चेन, इथल्या दुसऱ्या चेनवर 2 खांब, 6 चेनवर 1 खांब, 2 खांब, 1 चेन स्किप होईल. ह्या प्रकारे हे संपूर्ण विणून घ्यायचं आहे. फक्त इथे आपण जे 2 खांब घेत होतो ते 2 खांब न घेता डायरेक्ट विणायचं आहे हे असं. तर हे संपूर्ण आपण इथपर्यंत विणून घेऊयात. इथे पूर्ण झालेला आहे. आता इथे आल्यानंतर हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथेच न विणता आपण स्लिप स्टिच घेऊन पुढच्या खांबावर जायचं आहे, म्हणजे दुसऱ्या खांबावर. इथे 1 2 3 3 चेन हा आपला खांब झाला आणि आणखी 1 चेन, असे 4 चेन घेतले आपण. आता प्रत्येक खांबावर 1 खांब आणि मध्ये 1 चेन येणार आहे. खांब, 1 चेन. आता आपण इथला हा 1 खांब स्किप केलेला आहे, तर इथे आपले हे 9 खांब येणार आहेत. 3 झालेले आहेत, 4 5 6 7 8 आणि हा एक 9. हे 9 खांब झाले. त्यानंतर 2 चेन घ्यायचे आहेत. हा लूप आहे, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 1 2 3 4 5 5 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 2 चेन. आता ह्या 2 चेन घेतल्या, ह्या खांबावर खांब घालायचा, 1 चेन, खांबावर खांब, 1 चेन आणि खांबावर खांब. अशा प्रकारे 1 चेन घेऊन ह्या 10 खांबांवर खांब घालून घ्यायचे. हे 10 खांब घालून घेतलेले आहेत. आता ह्या 2 डिझाईनच्या मिडलला ही डिझाईन तयार झालेली आहे. इथे आपले हे 10 खांब आहेत. तसेच ह्या बाजूला आणि ह्या बाजूला असे चारही बाजूचे हे जे 10 खांब आहेत ह्याच्यावर 10 खांब येणार आहेत आणि हे कोपऱ्यावरचे आहेत, इथले कमी होणार आहेत. हे 10 खांब झालेले आहेत. आता इथे 2 चेन घ्यायच्या, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 5 चेन, 1 2 3 4 आणि 5, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 2 चेन, ह्या खांबावर खांब, 1 चेन, 1 चेन घेऊन प्रत्येक खांबावर खांब, असे हे 9 खांब विणायचे आहेत. 1 खांब स्किप करायचं आहे. हे 9 खांब विणले आपण. हा 1 खांब स्किप केलेला आहे. त्याच प्रकारे ह्या डिझाईनमधला हा पहिला खांब स्किप करायचा आणि दुसऱ्या खांबावर खांब, 1 चेन, खांब. ज्या प्रकारे हे विणलं तसंच हे 9 खांब विणून घ्यायचे आहेत. 1 चेन, खांब. इथे आल्यावर 2 चेन, सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 2 चेन, हे 10 खांब आहेत तसेच विणायचे आहेत. 2 चेन, सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 2 चेन, इथे 9 खांब विणायचे. इथला 1 खांब स्किप करायचा, इथला 1 खांब स्किप केल्यानंतर पुढे पुन्हा 9 खांब विणायचे. अशा प्रकारे हा चौकोन पूर्ण करायचा.
इथपर्यंत विणून झालेलं आहे. इथे आल्यानंतर आपण हा एक खांब स्किप करून पुढे सुरुवात केली होती, त्याचप्रकारे हा एक खांब स्किप करायचा आहे. हे 9 खांब घातलेले आहेत. आता हा जो 3 चेनचा खांब घातलेला होता आणि एक एक्स्ट्रा चेन घेतली होती, म्हणजे 4 चेन, त्यातल्या ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करायचं आहे. इथे क्लोज केल्यानंतर ह्या 2 खांबांच्या मधला जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा. पुन्हा इथे 1 2 3 चेन हा खांब झाला आणि एक टर्निंगची चेन, असे 4 चेन झाल्या. आता पुढच्या गॅपमध्ये एक खांब, एक चेन, एक खांब, एक चेन, एक खांब, एक चेन, एक खांब आणि एक चेन असं कंटिन्यू विणायचं आहे. एक खांब एक चेन असं हे विणून घेतलेलं आहे आपण सगळ्या गॅपमध्ये. इथे आल्यानंतर दोन चेन घ्यायचे आहेत. हा जो एक लूप दिसतोय, ह्या लूपवर सिंगल क्रोशे, पुन्हा 2 चेन आणि ह्या गॅपमध्ये प्रत्येकी एक खांब एक चेन. ह्या सगळ्या गॅपमध्ये एक खांब एक चेन असं विणून घ्यायचं. इथे आल्यानंतर 2 चेन, लूपवर सिंगल क्रोशे, त्यानंतर इथे एक खांब एक चेन असं विणून घ्यायचं आहे इथपर्यंत. इथे आल्यानंतर इथे एक चेन न घेता ह्या गॅपमध्ये विणायला घ्यायचं. पहिले मी इथपर्यंत विणून घेते. हे इथपर्यंत विणून झाल्यावर इथे आल्यानंतर पुन्हा एकदा असं इथे व्ही शेप व्हायला हवा, म्हणून इथे चेन न घेता डायरेक्ट ह्या गॅपमध्ये खांब घ्यायचं. त्यानंतर पुन्हा एक चेन एक खांब, जसं हे विणलं तसंच विणायचं आहे. एक चेन एक खांब, 2 चेन घेऊन सिंगल क्रोशे, एक चेन एक खांब, 2 चेन घेऊन सिंगल क्रोशे, असं हा पूर्ण चौकोन विणून घ्यायचा. सुंदर असं मोटिफ आपलं तयार झालेलं आहे. तर हे असे मोटिफ जोडून टेबल मॅट, टेबल रनर किंवा शॉल कशी विणता येईल ते आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओत. आजची ही डिझाईन तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडली तर लाईक करा, तशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.